हॅलो, नमस्कार मंडळी आणि नमस्कार मैत्रिणींनो. तुम्ही जर आरीवर्क लवर असाल तर ही इन्फॉर्मेशन देते की मी आरीवर्क सिरीज सुरू केलेली आहे. इथला जो प्रत्येक व्हिडिओ आहे डिटेलिंगसहित पूर्ण माहितीसहित दिला जातो. सो तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. तर इथं काय केलं आहे, मी एक बॅक टाका घेतला आहे आणि एक चेन स्टिच घालून घेते आहे. आज मी मडखण शिकवणार आहे. जर ही चेन स्टिच कशी घातली आहे हे बघायचं असेल तर मी बायोमध्ये लिंक देते आहे. त्याचा प्रॉपर व्यवस्थित झूममध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. सो मडकण कसं घालायचं हे आज बघूया. आणि चेन स्टिचचा व्हिडिओ आपला मी तुम्हाला बायोमध्ये लिंक देते, तिथे जाऊन चेकआउट करा आणि सेम टू सेम तसंच ट्राय करा, तुम्हाला चेन स्टिच येऊन जाईल. आता हे मडकण जे आहे ना, आपल्याला भरपूर ठिकाणी उपयोगास येतं फेदर्स बनवण्यासाठी. फेदर्स म्हणजे काय, फ्रायडी पिकॉक वगैरे जो असतो त्याच्यासाठी वगैरे. आता आपण चेन स्टिच घेतल्यानंतर जी लाईन आहे ना तिथूनच सुरुवात केलं आहे. मी इथे तुम्हाला झूम करून दाखवते. एका साईडला, त्यानंतर दुसऱ्या साईडला, परत सेम टू सेम तसंच करायचं आहे, म्हणजे झिगझॅग पद्धती, एकदा इकडं एकदा तिकडं. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, चेन स्टिच ही म्हणजे मडकण हे जी चेन स्टिच आहे ना त्याला लागूनच म्हणजे चिटकूनच आपल्याला स्टिचेस घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला प्रॉपर तो मडकणचा लुक येईल. किंवा तुम्ही नेट फिक्सिंग किंवा फेदर्स कराल किंवा आपलं जे बोटनेकचे गळे असतात त्याचे ना तुम्हाला गळे आहेत ते व्यवस्थित दिसतील. तर हे अशा पद्धतीनं जर तुम्ही घ्याल ना तर खूप सुंदर, एकदम सुंदर दिसणार आहे. आणि ह्याचा म्हणजे हे तुम्ही फिनिशिंग सहित जर केलं ना परफेक्टच दिसतं. तर ही मडकण कशी आणि तुम्हाला समजली का हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि सेम टू सेम असंच ट्राय करा. चेन स्टिचसाठी बोललेच होते मी, लिंक बायोमध्ये दिलेले आहे. जर तुम्हाला चेन स्टिच येत नसेल तर तेही द्या. मण्यांची सुद्धा व्हिडिओ आलेला आहे, खूप सारे आरीवर्क, फॅब्रिक प्रिंट किंवा अदर गोष्टी ज्या आहेत मी पोस्ट करते आहे. सो आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. धन्यवाद.